नमस्कार मंडळी. विनोदाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करत बाकी म्हणून हास्याचा भरपूर साठा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, शत्रूपेक्षाही वाईट वागणाऱ्या माणसांनाच आपण मित्र म्हणतो. हो, याचीच प्रचिती द्यायला आज तुमच्या समोर येतात फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कल्याणची चुलबुली शिवाली परब, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. ए गौऱ्या बने थांबताय ना? नाही रे पिपी ए थांब ना. ए गौऱ्या हा. थांब ना यार, असं नको करू यार. सकाळी ऑपरेशन आहे माझं, प्लीज यार. तुम्ही दोघं असाल ना तर मदत होईल. ऑलरेडी मला थकवा आलाय रे. आई बाबा का गेले घरी, तुम्ही दोघं आहात म्हणून. थांबा ना यार, टॉयलेट लांब आहे, मदत होईल. पिपी हे बघ, मी नाही थांबू शकत. मला रात्री अभ्यास आहे. गौऱ्या तुला काय आहे? रात्री मला अभ्यास आहे. ए नाग्या, पाठ करायचा आहे मला. गृहपाठ. मार्च आणि ऑक्टोबर शिवाय पुस्तकांना हात लावत नाही तू. पास होत नाहीस म्हणून युनिव्हर्सिटी पोर्शन बदलत नाहीये. मला तुझ्याकडून ना अपेक्षाच नाहीत. बने तू थांब, तू माझा मित्र आहे, तू थांब. अरे पृथ्वी, मी थांबलो असतो पण काय ना, घरी आईला जरा मदत करायचे कामात. पाहुणे येणार आहेत उद्या, मला जाऊ तुला दे. चांगला ओळखतो मी. अरे. आईला मदत करायची आहे. आई कॉलिंगचे रील बनवतो फक्त. सांगतोय आईला मदत करायची. मी काय बोलतोय? हा, काय? तू थांबणार आहेस की नाही एवढं सांग. ऐक ना पिपी, नाही नाही नाही, मला काय ऐकायचं नाही. मी तुझ्या पाया पडतो. ऐक ना गौऱ्या, सकाळी तू 7 वाजता ऑपरेशन आहे ना, आम्हाला टेन्शन आलंय. आम्हाला बसायचं आहे ना, बसू दे ना यार. अरे काय नीच मित्र आहात रे. हा? हा? बसायचंय बोलून तुम्ही बार मध्ये बसणार. हा, तिथे जाणार, 4 पेग मारणार आणि मग कुठल्या तरी पोरीला मेसेज करणार, जेवलीस का, जेवण झालं का, नाईस डीपी असे मेसेज करणार. बघा साहेब मॅम, कोण बोलतय? सर ए शाण्या, त्यांना नको सांगू. रात्री 8 नंतर त्यांनाच मेसेज करतो, हाय माल. मग मेसेज केलाय त्यांना, हाय माल. अरे चुकून झालं होतं बाबा, बोललो ना चुकून झालं म्हणून. ऐक ना गौऱ्या, हा. तू थांबणार आहेस का नाही मला सांग. पिपी, माझ्या ऑपरेशनचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, प्लीज थांबा. जातो ना यार, सकाळी भेटतो तुला मस्तपैकी बसतो आणि मग येतो. नको ना, ए भाई, थांब. अरे, तो समज निघतो नाही ना यार, यार. पिपी. अरे तुम्ही असाल तर मला मदत होईल. एक्सक्यूज मी, हे हॉस्पिटल आहे की तुमच्या हॉस्टेलची रूम आहे? सॉरी सॉरी. सॉरी सॉरी. काय चाललंय? काय नाही, आमचा मित्र आजार आहे ना म्हणून आलो होतो. उठा तिथून, पेशंट येणार आहे. मैडम, मेरे दोस्त का ध्यान रखना, अकेला है, जवान है मुंडा, ध्यान रखना. तुम्ही सरळ इथनं बाहेर जा, जिना उतरा आणि गेटच्या बाहेर जाऊन हे फालतू डायलॉग मारा. तिथे कुत्रे असतील, उससे क्या होगा? ते तुम्हाला योग्य त्या ठिकाणी योग्य ती दाद देतील. माँ कसम आखडू है. थांब ना गौऱ्या. नाही, पिपी गौऱ्या, इज्जत थांब, गेली थांब, यार. अरे, गौऱ्या, नाही थांब ना यार. थांबू शकत. ए गौऱ्या. बाय मॅडम. अरे थांबू शकत नाही. Please थांब, काय please. करणार आहे? ए ए चंकी पांडे आणि गोविंदा, काय हा, जनरल वॉर्ड ते मॅटर्निटी वॉर्ड प्रवास करताय? थांबा थांबा, तुम्हाला चालता येणार नाही ना? एक मिनिट हा. ए बने, ए अरे मला ऑपरेशन आहे रे माझं सकाळी. तुम्हालाही चालता येत नसेल ना? माझ्या पायाला नाही, हाताला लागलाय. ओ सॉरी, मग मी तुमचा हात खांद्यावर घेतो. या धीरे धीरे पैर रखना. या नील कमल, आओ बसा. तुम्ही आज रात्री इथेच थांबा. डॉक्टर उद्या सकाळी येतील आणि तुमचे रिपोर्ट्स पण उद्या सकाळी येतील. ओके आणि तुम्ही पाय प्लीज खाली ठेवू नका, नाहीतर त्रास होईल. ओके चालेल. पाय बाय मॅडम. वरती पाय कसा वरती ठेवणार? पर्स पाय वर ठेवायचं का तुम्हाला? हो ना. एक मिनिट थांबा. काय रे बने? हे घ्या इथे. हा काय बने? हा गुड गुड गुड. बने
अरे माझ्या डोक्याखालची उशी आहे रे ती. अरे जिनके जिंदगी में नहीं खुशी उनको क्यों चाहिए रे उशी? गप्पा 2 मिनिटं. येस येस हा ए अरे ए हा. काय नालाय का रे तुम्ही? असू द्या. अरे माझी उशी आहे ती. अच्छा हा एक्सक्यूज मी कसा झाला ऍक्सिडेंट? कुठल्या गाडीने ठोकला का तुम्हाला? नाही ऍक्च्युली आम्ही दोघीच स्कूटीवरनं स्किट झालो. हो बघ बने इथे आपल्याला नीट स्किट करता येत नाही, हल्ली स्कूटी पण स्किट करायला लागली. तुमचा सेन्स ऑफ ह्युमर. हसू नको भिकाऱ्या, ती लाज काढली माझी. ही लायकी आहे तुझी. हा? जोक करतोय निघ Excuse तुम्हाला me? टेन्शन आलं होतं ना ए, जा निघा. अरे थांब ना यार. Excuse me? ए, मी काय ऐका ना, मी काय म्हणतो म्हणजे स्कूटी कशी स्किट झाली तुमची? नाही ऍक्च्युली रस्त्यावर ना बारीक खडी होती हो. खडी बघितलं गौऱ्या, हे नाही सुधारणार. हे रस्त्याचे प्रॉब्लेम नेहमीच आहेत. नेहमी खडी पडते, रेती पडते, आधी रेती पडते मग सुंदर मुली पडतात. मग आपली अशी वाट लागते ना गौऱ्या. आपण हे शर्ट मला एक कळत नाही भले सिव्हिलियन्सने कसं जगायचं आहे देशामध्ये. देर इज अ लॉट्स ऑफ प्रॉब्लेम ऑफ इंडिया इन सिटीजन. नाहीतर काय. अरे आम्ही टॅक्स पेअर्स एवढा टॅक्स भरतो, ह्यांना साधा रस्ता नाही बांधता येत यार. ए नाग्या ए चाळीतल्या लोकांचे पेपर रद्दी म्हणून विकणारा तू टॅक्स भरतो. टॅक्स भरतो. टॅक्स भरण्यासाठी आधी कमवावं लागतं, कळलं काय? आणि तू इंडिया ऑफ सिटीजन, तुझ्या बापाने घेतलं होतं असं वाक्य. सिटीजन आणि टार्झन यातला फरक माहित नाही तुला. अरे आपण 4 जण म्हणजे सिटीजन, आ म्हणजे टार्झन, एवढं सोपं आहे. यांच्या विनोदाला ना टार्झन सारखं जंगलात सोडून यायला ती मला बोलते हसू नको तू. अरे हीच तुझी लायकी आहे. ऐका. मगाशी तुला थांबायचं नव्हतं ना. Excuse तुला me? जायचं होतं, निघ आता. एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज त्यांच्यावर चिडचिड नका हा करू. ते खूप काळजीने आम्हाला नाही, विचारतायत. मॅडम मला व्यवस्थित माहिती आहे त्यांना कोणाची आणि कशी काळजी आहे. मगाशी त्यांना थांबायचं नव्हतं. ए निघा. नाही नाही. अरे निघ निघ निघ. चिल चिल एक विचारू, हा प्लीज विचारा ना. काय झालं काय तुम्हाला? मला न्यूमोथोरॅक्स झालाय. आपली चेस्ट वॉल जी असते ती आणि लंग्स याच्यामध्ये ज्या मांसपेशी असतात ना त्याला जेव्हा जखम होते बोस दबम झुम्स. गुड. तर त्याला इजा झाली, जखम झाली की त्याच्यामध्ये एक एअर बबल क्रिएट होतो. बापरे, हेअर बबल. 2 दिवस ऍडमिट आहे मी. एवढी काळजी नाही वाटली तेव्हा तुम्हाला? अरे सनकन मारीन मध्ये बोलला. प्लीज प्लीज तुम्ही प्लीज रिलॅक्स प्लीज. आय एम सॉरी. तर तो एअर बबल जो आहे ते डॉक्टर आहेत ना ते ऑपरेट करणार, कट करणार. ओ माय गॉड. प्लीज. फायर. किती करतोय रे, fire. किती करतोय. थांब ना गौऱ्या, बोलू दे ना मला. कट करणार. तो एअर बबल डॉक्टर काढणार आणि मग परत स्टिचेस करणार. दॅट्स इट. इतकं सोपं ऑपरेशन आहे, छोटंसं आहे. ऑपरेशन आहे. नाही सोपं नाहीये. सोपं आहे. आणि तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता निघायचं. या दोघी आहेत, मला रात्रभर कंपनी आहे. निघा 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 निघा. अरे असं करशील यार? नाही मी असंच करणार आहे. ही सॉरी मी नाव विसरलो. सांगितलंच नाही तर विसराल कसे. म्हणून तुझ्या बरगड्यामध्ये हवा जाते. इट्स ओके. प्लीज. एक्सक्यूज मी, व्हॉट इज युअर गुड नेम? प्रियदर्शिनी. पहिल्यांदाच ऐकतो हे नाव मी, प्रियदर्शनी. तुमचं नाव काय? शिवाली परब. लाका पिरीम गावलं. कळली नावं? हा. दोघही निघा. हा? दोघही निघा. अरे, तुम्हाला उशीर होत होता ना, टेन्शन रिलीफ करायचं होतं ना, निघा. अरे, या दोघी आहेत. मी शिवा प्रिया चालेल ना असं म्हटलं तर. या या. course. First. त्या मला मदत करतील काही लागलं तर. पी- ओके? तरी- शांत राहा. बाय द वे मी पृथ्वी प्रताप पीपी. हाय हाय. हाय हाय. काय रे उपाशांनो, काय जा ना. अरे थांब ना, डॉक्टर येऊ दे ना, कुणीतरी सांगेल ना आपल्याला की जा म्हणून, तेव्हा मी जातो. तोपर्यंत थांबतो आम्ही. ना पाय पाय ठणकायला लागला माझा अचानक. पुन्हा एकदा ठणकायला लागला. हो. आपण नर्सला बोलूया का? नाही नाही नाही, कशाला? Sister. तुमचं पाय दुखतोय, वर ठेवायला सांगितलं त्यांनी. हो ना. काय बने काय करता येईल? बघ ए, ना जरा. बने. बने बघ ना. अरे माझी चादर आहे रे. थोडासा पाय वर घ्या. आरामात आरामात. नाही. बने नाही बने. नाही, मी करतो. बने आरामात बने, त्रास होईल त्यांना. या अख्ख्या बेडचे पैसे मी दिलेत रे. हो. बने. तू शांत बस ना 2 मिनिटं. बने. सॉरी. हा 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 ओके हा ओके. ओके आता. या या या. fully. नालाय का रे तुम्ही दोघं? बरं वाटतं. माझ्यासाठी थांबायला तयार नव्हता. माझी उशी माझी चादर सगळी त्या पोरींना I'm देत. so sorry पीपी इफ यू वॉन्ट. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे Yeah. ठीक आहे. तुम्ही दोघं इथं निघा. मला दोघं इथे नको तुम्ही. थांब ना पिपी यार. नाही नाही नाही, मला काय नाही पाहिजे. Just- निघा. मला गोळ्या घ्यायच्यात, मला झोपायचंय. तुम्ही थोडा निघा. वेळ फक्त पडते मी फक्त. पण आपण कसं, मी काम करते तू इथे झोप, मी खाली. ना 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 नको प्रिया, अंग दुखतंय, मी खाली बसते, तू
पड इथे. नाही नाही तुला पाय वर ठेवायला सांगितलं ना माझं डोकंच फक्त दुखतंय मी पडते खाली. थांबा तुम्ही दोघी वर झोपा. आपण एक काम करू. पिपी इकडे. काय? इकडे पिपी खाली झोप. कपडा तू खाली झोप ना. चालणार आहे ना. प्रियाजी प्लीज. आय एम सॉरी. येस प्रियाजी प्लीज या ना. प्रिया तू पडून घे बरं, पडून घे. एक Yes. 5 मिनिट्स जस्ट. हा अरे सकाळी 5 वाजेपर्यंत झोपलं तरी हरकत नाही. बिंदास. हा नो 5 मिनिट्स. ए, पृथ्वी हळू हळू हळू. लाळ्या गाळ्या निघ. थांब ना. काय यार पिपी मला गोळ्या खायच्यात. मला गोळ्यांसोबत चहा पाहिजे. चहा घेऊन ये. पाण्यासोबत घ्या ना मग. मला चहा सोबत खायच्यात गोळ्या निघ. पृथ्वी तुला चहा घेऊन ये. काही ज्यूस वगैरे हवंय का? हो ऍक्च्युली खूप भूक लागली यार आपण काहीच खाल्लं नाहीये. ज्यूस ज्यूस मिळेल का? हा मिळेल ना मिळेल ज्यूस. ना. हा मिळेल ना. तुम्हाला कुठला पाहिजे? वॉटरमेलन प्लीज. हा, हा, तुम्हाला? मँगो ज्यूस. आत्ताच गेलो लगेच आलो 0 मिनिटात. हा, घेऊन येतो. चल पहिले चल पहिले चल. घुबडांनो मी चहा मागितला तर आणला नाही ते ज्यूस आणायला गेले. घुबडांनो ऐका ना प्लीज तुम्ही खूप चिडचिड करताय हो प्लीज. खूप काळजी घेतात तुमचे मित्र. हा ऍक्च्युली मी पण काळजीपोटी चिडचिड करतो. म्हणजे ट्रीटमेंटचा भाग आहे त्यांच्या. व्हॉट? ट्रीटमेंट? 4 वेळा व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन आले दोघही. नाही नाही अजिबात असं वाटत नाही. ऍक्च्युली नाही वाटत ना. नाही. ऍब्सोल्युटली नॉट. आता प्रयत्न करतोय आम्ही बाहेर काढण्याचा. माय गॉड. तुला माहिती 2 पद्धतीची माणसं असतात. एक ज्यांना हिडीस फिडीस वागणूक दिली ना की ते दारूच्या आहारी जातात. हा. आणि दुसरे ज्यांच्याशी प्रेमाने बोललं प्रेमाने वागलं की त्यांना आनंद होतो आणि मग ते दारूच्या आहारी जातात. ओ हे दुसऱ्या कॅटेगरीतले. ओ माय गॉड. तुम्ही प्रेमाने वागताय प्रेमाने बोलताय आनंद झाला. आता उद्या तुम्ही भेटणार नाही. मग इमोशनल होणार दारू पिणार पुन्हा व्यसनाधीन होणार. म्हणून त्यांच्याशी मला हिडीस फिडीस करून बोलावं लागतं. मला नाही आवडत पण बोलतो मी. ओ आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. एक मदत कराल येस ऑफकोर्स. प्लीज त्यांच्याशी हिडीस फिडीस करून बोलाल. नाही, हे नाही जमणार. आम्ही जस्ट भेटलोय त्यांना असं नाही. आय नो आय एम सॉरी. मी पण काय त्यांच्या ट्रीटमेंटसाठी सगळ्यांना मदत मागतोय. मी त्यांचा मित्र आहे. मीच फक्त मदत करायला हवी नाही का. ठीक आहे तुम्ही नका ना बोलू. ना ना असं काही नाहीये. बोलाल हो. हा नक्की बोलाल. हो. ते आले की त्यांच्याशी ना अशी हाडतूड करूनच त्यांना ट्रीटमेंट द्या. आम्ही हा? ट्राय ट्राय Please. करतो. हा बरे झाले हाय पाहिजे. हाय प्रियाजी. ज्यूस तुमचा वॉटरमेन. वॉटर मेन. सॉरी हे आहे ना. थँक. दिलास ज्यूस. नाव गेट लॉस्ट. काय इथून निघा छपरी लोक. निघा. हे काय झालं अचानक आता? उठ इकडून. उठ इकडून तिकडे जा. जा तिकडे. चल तिकडे. प्रियाजी तुम्ही असं का बोलताय? ए काय फिल्टर पाडायचं बच्चन समजतो स्वतःला. निघ चल. ए तू तिकडे जा चल. हा ज्यूस दिला तर काय आम्ही पटू लगेच तुम्हाला? असं वाटलं? थोबड बघितलीत का तुमची? नॉनसेन्स. आउट. अचानक काय झालं? पण चांगलं बोलत होतात ना आता तुम्ही. करेक्ट चाललंय ना. एकदम करेक्ट. पिपी हा तू काय सांगितलंस ना? ए काय सांगणार अरे. कळत नाहीये. निघा इथून. त्याच्याशी काय बोलता? नाही तोंड बघू नका निघा. हा ज्यूस तोंडावर फेकीन जा. नाहीतर काय तोंडावर ना बेवडे वाटताय. बेवडे. अट्टल बेवडे. निघा इकडून. तूच सांगितलंयस. आता बार मध्ये ना बसत रिक्षात बसतो तुला फोन करतो. निघता की चप्पल फेकू आता. हा ठीक आहे येतो ठीक आहे. थँक्यू गेला तू पिपी आता. थँक्यू प्रिया. थँक्यू शिवाली. बघितलं काय म्हणाला. या. आता बार मध्ये नाही बसत रिक्षात बसतो. रात्रभर रिक्षात झोपेल पण बार मध्ये नाही जाणार. थँक्यू. नो थँक्यू आम्हाला सांगितल्याबद्दल. प्रिया तू प्लीज आराम कर. हा तुम्हाला या. पडायचं आहे ना तुम्ही इथे पडा. मी तुम्ही एक केलं तर चालेल का. तुम्ही इथे पडा मी पण इथेच पडतो पण तुम्ही तिथे पाय करा मी इथे पाय करतो. या शुअर मॅनेज करूया. हा, ओके चालेल? ओके. या प्लीज उशी आहे ना तुम्हाला. तुम्ही झोपा. इट्स फाईन. या मी बसते. येस या ए पिपी तुझ्या गर्लफ्रेंडला तुला बघायचं आहे तू कसं आहेस ते. ए गौऱ्या बस थँक्यू. चल आलो. ए, गौऱ्या! मस्त होती दोस्ती. मजा आली. सई गोड परफॉर्मन्स होता तुमचा. परफॉर्मन्स बघून असं रिअलाईज झालं की छपरी वागून खूप वर्ष झालीत आणि त्यानिमित्ताने कॉलेज डेजमध्ये परत गेले मी आणि छपरीगिरी थोडीशी करावीशी वाटली. छान होता. खूप बबली आणि नॅचरल होतं सगळं. मस्त. तिघांची कॅरेक्टर्स मस्त होती. तुम्ही दोघी पण गोड दिसता आणि गोड परफॉर्म केलं. मस्त. Keep it up, young brigade. Thank you.
मंडळी, आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक मानसिक समस्या सतत भेडसावत असतात. आज याच समस्यांवर चर्चा घडवण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार 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 प्रेक्षक आरोग्य वार्ता या आमच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मी रसिका मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक, तुम्हाला माहितीच आहे की दर आठवड्याला आमच्या या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातले वेगवेगळे मान्यवर येतात आणि आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तरं देतात, हो की नाही सर? तसंच आज आपल्या या कार्यक्रमात आलेले आहेत मानसिक आरोग्याबद्दल चर्चा करायला सर, तज्ञ डॉक्टर असे अभिनिवेश दधीच सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर डॉक्टर दधीच सर यांनी मुंबई युनिव्हर्सिटीतून सायकोलॉजी या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि त्यानंतर ते गेलेले आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे मानसिक आरोग्य, संतुलन आणि विकास या विषयामध्ये. सर आमच्या या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आपण लगेच स्वागत करणार आहोत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत. जोरदार टाळ्या. तर आपण अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच आपल्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात. येस नक्कीच नक्कीच. पण त्याआधी मला इथे बोलवल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की सध्या लोक मानसिक आरोग्याविषयी बोलणं टाळतात. म्हणजे आपल्याकडे त्याबद्दल फार कमी बोललं जातं. कमी बोललं मला असं वाटतं की तुम्ही बोललं पाहिजे. लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्याविषयी बोललो तर मला लोक वेडे म्हणतील का, पण तसं नाही आहे. त्यामुळे माझं इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांना आणि टी व्हीवर पाहत असलेल्या लाईव्ह प्रेक्षकांना माझं सांगणं आहे की तुम्ही बोला, मनमोकळेपणाने बोला. जे काही प्रश्न आहेत तुम्ही मला विचारा, बिंदास विचारा. बोला, मोकळवा हेच म्हणायचंय सर. अजिबात वेळ न घालवता Please, लगेच yes. सुरुवात करूया. बोला सर, तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही मोकळे व्हा सर. हो, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी आहे ना अरुण कदम. अच्छा, ही समस्या आहे. नाही ना, म्हणजे मला कळलंच नाही अरुण कदम. नाही ही समजते नाही, हे माझं नाव आहे. अच्छा, नाव आहे. ओके ओके. हा. तर डॉक्टर नमस्कार. हा. तुझी डॉक्टर सर, डॉक्टर दुधी नाही, डॉक्टर दधीच. सॉरी नाही, नाही, it's okay. डॉक्टर दुधीच. उगाच लावताय तुम्ही, तसं नाहीये. मग? डॉक्टर दधीच. हे आधीच सांगायला पाहिजे ना. मला असं वाटतंय किती वेळ गेला तरी यांना कधीच जमणार नाही. जाऊ दे, तुम्ही फक्त डॉक्टर बोला. हा, तर माझा एक ना महत्वाचा प्रश्न आहे. विचारा. हा, म्हणजे आंघोळी करताना मी हा, म्हणजे सगळ्यात पहिला कुठल्या अवयवाला साबण लावायला पाहिजे? काय म्हणालात मला कळलं नाही. नाही म्हणजे आंघोळीची सुरुवात नेमकी कुठून करायला पाहिजे? म्हणजे बघा, आता मी अशी आंघोळीला सुरुवात करतो चेहऱ्यापासून. ते चेहऱ्यापासून साबण लावायला सुरुवात केली ना, तर मग माझ्या डोळ्यामध्ये साबण जातो. मग माझ्या डोळ्यात चुरूचुरूतो. मग मला जाम त्रास होतो. मग मी काय करतो, असं डोलं बंद करतो ना, मग सगळ्या अंगाला साबण लावतो. पण डोलं बंद केल्यामुळे काय होतं की कुठल्या अंगाला साबण लागलाय, कुठल्या भागाला साबण नाही लागलाय हे मला दिसतच नाही. मग ही माझी अडचण आहे. आणि मग डोले बंद असल्यामुळे साबण खाली पडला तर तो उचलायला गेलो ना, तर उठताना ना म्हणजे डोक्याला असं नळ लागतो. अरे रे रे. असं टणकन असं नळ लागतो. मग मला जाम त्रास होतो. तर मला काय विचारायचं की आंघोळ करताना सगळ्यात पहिलं कुठल्या अवयवाला साबण लावायला पाहिजे? ऍक्च्युली या प्रश्नाचा आणि मानसिक आरोग्याचा काहीच संबंध नाही आहे. नाही कसा. हा, माझ्या बाबतीत पण रोजच असं घडतं का नाही. म्हणजे कसं, रोज आंघोळ करायला गेलो ना तर नुसती चिडचिड. मग डोकं शांत करायला ना बायको टावेल घेऊन आली की मी तिचा हात धरतो आणि तिला आत खेचतो. मग तिची चिडचिड. त्याच्यामुळं नुसता घरात राडा होत असतो. काय समजलं? तर डॉक्टर, ह्याच्यावर तुम्ही काय उपाय सांगा? सुरुवातीला जे प्रश्न आलेत मला काही सुचत नाही. नाही, खरंच दैनंदिन आयुष्यातले प्रश्न आहेत ऐका ना, माणसाचे. नका बोलू हे उगाच. हे ह्यावर मी काय उपाय सांगू? तुम्ही
पायापासून सुरुवात करा. अहो ते नेहमीच करतो, पायापासून साबण मी लावतो. बरं पण मग साबण लावलं का घसरून पडतो ना. पायाला म्हणजे इथे नका लावू हो. हे आहे ना, पाऊल आहे, पोटऱ्या आहेत, इथून सुरुवात करा. इथून सुरुवात करा तुम्ही. तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचा हा आहे म्हणजे छोटस असं एक छोटासा विचारा, प्रश्न विचारा. आहे की साबण बघा संपतो, मग अशी आवरीची तुकडी राहते, छोटासा तुकडा राहतो. असं चपटी राहते, हा. आपण खपली म्हणतो त्याला. तर ती अशी वरून लावली काय न अशी खाली लावली काय, पण ती लावता लावताना मध्येच ती हरवते हो. मध्येच ती हरवते, म्हणजे तुकडे हरवते. हरवते. मग ती अशी कुठं पडली तर मग खाली पडली काय तर खाली दिसत नाही, मग अंगाला कुठं चिपकले काय बघतो तर ती पण नाही. नेमकी कुठं जाऊन लपते ना ते कळत नाही. मग अडचण काय होते, मध्येच कधीतरी असा घाम येतो ना, नुसताच फेस येतो. तर माझा असा एक छोटासा प्रश्न आहे की ती खपली नेमकी कुठं लपते लपते. बा. ते मला सांगितलं तर बरं होईल. हे काय प्रश्न विचारतायत बघा, ह्या प्रश्नाचा आणि मानसिक आरोग्याचा काहीच संबंध नाहीये. तो नाही कसा. मला सांगा, आपण रोज आंघोळ करतो. समजा आपण जर नीट आंघोळी केलेली नाही, म्हणजे साबण बिबन लावून जर आंघोळी केलेली नाही, तर आपल्या अंगाला वास येतो. त्याच्यामुळे सामाजिक प्रश्न उभा राहतो का नाही, काय समजलं. आणि कसा आपण समाजात वावरतो आणि आपल्या अंगाला वास येतो, त्याच्यामुळे आपल्या मनात नयनगंड निर्माण होतो. नयनगंड नाही, त्याला न्यूनगंड असं म्हणतात. नाही, ते असेल असेल तर नाही, न्यूनगंड. न्यूनगंड, त्याच्यामुळे मानसिक प्रॉब्लेम तयार होतो, काय समजलं. हे कुठे आणलं तुम्ही, मला काय कळत नाही. मला वाटतंय यावर उपाय मला असा, आता प्रश्न विचारला उत्तर उत्तर द्यावं द्यावं लागेल. तुम्ही 2 साबण वापरा, म्हणजे एक हरवला की दुसरा वापरा, एवढं सोपं आहे ते. अरे हे आयडिया सोपी आहे, अजून पण आपल्याला कल्ली पण नाही ती. तर प्रेक्षक पाहिलं का म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर यांनी दिले 2 साबण वापरा. मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करू इच्छिते की एकदा तरी अंघोळ करताना तुम्ही 2 साबण वापरून अंघोळ करून बघाच. वा वा वा. आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. कुणाला अजून Please, प्रश्न विचारायचे असतील तर हात वर करा. माझी रिक्वेस्ट आहे, नीट प्रश्न विचारा. विचारा मोकळे व्हा. यांच्यासारखं नाही म्हणजे हा म्हणजे तुम्हाला कळलं नाही, माझं वेगळाच प्रश्न आहे. वेगळं आहे माझं, महत्वाचं आहे माझं. विचारा. माझं कसं आहे सर, मी दिवसातनं 2 वेळा ब्रश करतो. वा वा, उत्तम. म्हणजे सकाळचा एकदा करतो ना रातचा एकदा करतो. अरे वा, 2दा करता का. हा 2दा ब्रश करतो. वा. तर काय होतंय, रातचा जेव्हा ब्रश करतो की नाही मी, तेव्हा ब्रशवरती जास्त टूथपेस्ट येते. अरे रे रे रे. थांबा, यांच्या आधी रिएक्शन घ्या सगळ्या. हे घ्या, नाही करायचं. बोलतायत ना ते मध्ये मध्ये, नका नाही. माझं चुकलं. माफ करा. तुम्ही बोला, माफ करा मला. बोला. म्हणजे काय होतंय सर, जास्त टूथपेस्ट येते की नाही रातची, मग मी काय करतोय, रातच 2 वेळा ब्रश करतोय. मग आता रातच जर मी 2 वेळा ब्रश केलाय तर सकाळी उठल्यावर परत नाही केला चालतोय का? माझ्या लक्षात आलंय की तुम्ही रात्रीच एकदा 2दा ब्रश करता, पण आपलं विज्ञान काय म्हणतं की माणसाने दिवसात 2दा ब्रश केलं पाहिजे. जर का तुम्ही रात्रीच 2दा ब्रश करता, मग सकाळी उठून पुन्हा एकदा ब्रश करावं का, हा प्रश्न तुमच्या मनात आहे. मला वाटतं प्रेक्षक असंच असतं की माणसाच्या मनात असे वैचारिक एक भावनांचे तरंग उठत असतात आणि आपण कुठे जावं, काय करावं कळत नाही. दधीच सर, डॉक्टर दधीच सर, या प्रश्नावर काय उत्तर द्याल तुम्ही? तुम्ही केस कापले तरी आतून कट मारलाय, काय केलं? आया. फारच उत्तम विनोद करता बरं. हे काहीही प्रश्न विचारतायत, तुमच्या लक्षात येत आहे का काही हे म्हणजे मला ह्या प्रश्नाची अपेक्षा नाहीये मला. हा नाही प्रश्न सर, अपेक्षित अपेक्षा नाही नव्हता. म्हणजे जेन्युइन प्रश्न आहे ना माझा सर. काय होतं, आता रातचं बी मी टूथपेस्ट लावणार, सकाळचं बी लावणार, मग माझ्यात निवडगंड निर्माण होतोय सर. निवडगंड नसतो तो, न्यूनगंड असतो. मग काय मी ह्याच्यावर लय उपाय करून बघितले घरगुती, पण काहीच झालं नाही हो. पण आता काय व्हायला लागले माहितीये का, दोन्ही बाजूला टूथपेस्ट बसा बाहेर यायला लागली. अरे बापरे. दोन्ही बाजूने टूथपेस्ट कशी येईल बाहेर? येते, मी तुम्हाला दाखवायला आणले, बघा मी दाखवतो. बघा प्रेक्षक, आपल्या लोकांनी इथे नमुना सादर करण्यासाठी आणले. इथे आपल्याला प्रात्यक्षिक बघता येईल की हे बसा कशी काय बाहेर येते बाबा. आरोग्याचं काही बघा, नाही. आता ही टूथपेस्ट आहे नाही, दोन्ही बाजूने बघा. आया. बघितलं. दोन्ही
येते बाहेर दोन्ही बाजू बाहेर अरे मूर्ख माणसं दोन्ही बाजूने कापले म्हटल्यावर दोन्ही बाजूनी बाहेर येईल ना ती सर नाही नाही आय एम सॉरी तू नाही, नाही. तुम्ही दोन्ही बाजूने कापलंय ती ट्यूब तर दोन्ही बाजूने बाहेर येणार ना नाही सर तसं नाही पण मग प्रत्येक वेळेला टूथपेस्टच बाहेर यायला पाहिजे ना कवा कवा केचप बाहेर येते हे काहीतरी वेगळंच आहे वेगळंच आहे एक हे. मिनिट हे हा, म्हणजे ketchup काय मध्ये- होतं केचप बाहेर येते मग सकाळी ब्रश करायला गेलं का नाही अगो अला खायचं होतं केचप आहे मग परत नाश्ता करायला गेलो मी सँडविच खातोय ना नाश्त्याला मग सँडविच करायला गेलो अयो ह्याला का टूथपेस्ट लावली असं होतंय सर मग तुम्हाला कळतंय का तुम्ही केचपच्या जागी टूथपेस्ट ठेवता आणि टूथपेस्टच्या जागी केचप ठेवता हा नाही, तुमचा गोंधळ चाललाय नाही मी दोन्ही बी फ्रीज मध्येच ठेवतोय अरे टूथपेस्ट फ्रीज मध्ये कोण ठेवतं मी नाही ठेवायची तोंड वर करून सांगू नका मी ठेवतो फ्रीज मध्ये केचप ठेवा टूथपेस्ट बाथरूम मध्ये ठेवा हे मी काय बोलतोय कुठली चर्चा आहे चिडू नका प्रेक्षक हो आव पण सर उत्तर देतीलच या प्रश्नाचं आता सर विचारा बाथरूम मध्ये ठेवलं मग सँडविच करायला काय बाथरूम मध्ये जायचोय तिथं लावायचोय सँडविचला कसं तिथं बाथरूम मध्ये मी केचप लावायचो? फ्रीज मध्ये ठेवलाय ना आपण केचप फ्रीज मध्ये ठेवलंय मग सर ते ओळखायचं कसं की कुठला केचप आहे आणि कुठलं टूथपेस्ट आहे ती हा केचप लाल असतं टूथपेस्ट पांढरी असते आमचं दोन्ही लाल आहे सर सर यांचं दोन्ही लाल आहे सर आमचं दोन्ही म्हणजे मी ती आयुर्वेदिक असतं नाही ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचं तसलं वापरतो नाही मग थोडं खाऊन बघा केचप गोड असतं टूथपेस्ट वेगळी असते आमचं दोन्ही गोड आहे सर सर यांचं दोन्ही गोड आहे सर मला उपाय सापडलाय काय मग नाही मग नाही, काय- नाही, I'm sorry. कसं ओळखायचं कसं हा, मग काय करा तुम्ही काही वेळा ब्रेडवर टूथपेस्ट लावून खा आणि टूथब्रशवर केचप लावून ब्रश करा म्हणजे हाताला येईल ती लावायचं हाताला येईल ती खायचं हा सरांनी उत्तर दिलेलं आहे आपण वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्नाला आपण खूपच वेळ दिलेला आहे तर लोक तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल हात वर करा हा मला एक प्रश्न पडलाय म्हणजे जुनियन आहे एकदमच जुनियन आहे माझा विचारा. प्रश्न म्हणजे चड्डी घालताना माझा बॅलन्स जातो हा म्हणजे असं चड्डी घालताना एक पाय असा वर करतो ना तर मग माझा बॅलन्स जातो अरे बाप. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आणली चड्डी आणली नाही एक घातली पाहिजे नाही मी सांगितलं असतं कशी घालायची एक काम करा मग तुम्ही चड्डी बसून घाला हा नाही पण बसून घातली तर ती ओली होती हो. बाथरूम मध्ये मी ह्या प्रश्नांची उत्तर द्यायला नाही आलो इथे मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधनं रिटर्न आलो माहितीये सर यांना समजावा तुम्ही माहितीये सर पण उत्तरांचं कसं असतं ना प्रश्न आले की आपल्याला उत्तरं सुचतातच म्हणजे परीक्षेला जाताना आपल्याला काय वाटतं की परीक्षेला गेल्यावर बाबा आपल्याला उत्तर आठवणारच नाही मग आपण उत्तर जाऊन काय लिहायचं पण परीक्षेचा पेपर समोर आला की प्रश्न दिसले की आपल्याला उत्तरं दिवसायला लागतात ती खुर्चीला मग आपण लावलेली उत्तरं असतो. स्प्रिंग काढा आधी ती त्याच्यावर उडताय मगातपासून तुम्ही माफ करा सर मला एवढंच म्हणायचं तुम्हाला ते प्रश्न आले की तुम्हाला उत्तर आपसुक सुचतंय सर एक त्या तुम्ही मिनिट, उत्तर मला वाटतं तुम्ही बसलात ना तुम्ही खूप जेन्युइन दिसताय तुम्ही काहीतरी प्रश्न विचारा ना हे पहिल्या लाईनीतले वेगळंच काहीतरी विचारताय तुम्ही विचारा विचारा प्रश्न विचारा काय. विचारा प्रश्न विचारायचा आहे हा माझं बसायचं ठरलं होतं फक्त वा 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 मला सांगितलं ना विचारायचं ए बाबा काहीतरी विचार कर तिथे पण नुसता बसलेलाच असतो काहीच करत नाहीस हा वा अरे विचार ना एवढे विचारतात प्रश्न विचारला विचार ना एखादा बरं मी माझा एक जेन्युइन प्रश्न मी विचारू काय अहो नाही हो तुम्ही नाही, नाही. जेन्युइनच्या नावाखाली ना नाही सर, खरंच विचारा. genuine प्रश्न. Please, म्हणजे मी fed up Genuine, झालो genuine. आता. काय आहे, माझ्या नाकातलं केस पांढरं होता ते डाय कसं करायचं काहीच अर्थ नाहीये या हे संपवा मी सांगतोय उगाच काही विचारतायत आता नाही एक माझा एक प्रश्न राहिलाय की कल्ले कापताना ना कधी एक छोटा राहतो एक मोठा राहतो मग अशा वेळी काय करायचं तू इथून कापून घ्या अख्खा स्वतःला ह्याचा काहीच उपयोग नाही कळतंय तुम्हाला हे ह्यांना समजावा तुम्ही नाही नाही सर कसं होत आहे त्यांचं की हे मानसिक प्रश्न मानसिक विचार आपल्या शरीरावर आघात करायला लागले ना की मग आपलं शरीर आहे ना ते असं कसं वेडगळच होऊन जातं म्हणजे कसं त्याचा उहापोह करणं म्हणजे कठीणच होऊन जातं सर काही तसंच काही आहे. बडबडताय शब्द फक्त एकत्र आले ते एकत्र केलेत बडबडताय काही नाही, काही तर असं वाक्यांना काही- अर्थ असं नाही काहीच नाहीये, सर. तुम्ही सगळं येडगळ बिडगळ काय बोलताय ना तुम्हीच करताय ते सगळं सर
माझं एक विचारायचं राहिलं होतं हा विचार विचार हे म्हणजे वेगळाच प्रश्न आहे हा. ह्याच्यासारखा नाही नाही, अरे तुम्ही विचार ना विचारा. मी आहे ना विचार मित्रा विचार काय हा, सर मला बन्यान घालायची सवय आहे ना हा बिंबीत कापूस कसं काय जमा होतोय मस्त प्रश्न विचारला. छान मस्त कापूस कसा तयार होतो हा बिंबीत नाही त्याचे उपयोग आहेत त्या कापसाची वात कर हा. त्याने एक दिवा लाव हा. त्या दिवावर मशाल पेटव आणि मशालीने जाळ स्वतःला सगळ्यांना जाळा पहिले हिला जाळा आले काय ते टोप मला नाही थांबायचं. मला नाही थांबायचं. मला नाही थांबायचं. बहारदार. हास रसिक प्रसादा. वा महिनाभर अंघोळ न करता सुद्धा फ्रेश वाटावा असा परफॉर्मन्स. मस्त मस्त मला खूप मजा आली. रसिका यू हॅव नेल्ड इट. सुपर केलं. जितकी बावळट दिसतेस त्याच्यापेक्षा 10 पटीने बावळट परफॉर्मन्स होता. आज एक वाक्य मी ढापतोच की याची सिरीज व्हायला पाहिजे. त्या कॅरेक्टरमध्ये पोटेन्शियल खूप आहे आणि तू ते हळूहळू डेव्हलप करशील याची मला खात्री आहे. मजा आली तुला आज बघताना. ही जी 3 माणसं होती या 3 माणसांना या स्किटमध्ये कधीही अल्टरनेटिव्ह नाही. हीच 3 माणसं असू शकतात हे प्रश्न विचारणारी. इतकं ऍप्ट कास्टिंग आहे इतकं ऍप्ट. क्या बात आहे. वा मोरे मला असं वाटतं जेव्हा जेव्हा तू येऊन बॅटिंग करतोस आणि जेव्हा सई तुला म्हणते की माझे डोळे बघा प्लॅटोनिक वेन यू कम ऑन द स्टेज यू ऑन द स्टेज असं तुझे डोळे करते ते नयनगंड. वा वा आणि सईच जेव्हा गौऱ्याला चार्मर म्हणते तेव्हा माझ्या चेहऱ्यावर जे असतं ते न्यूनगंड. क्या बात आहे. पण फार मजा आली. अरुण ज्या कन्व्हिक्शननी तू मोरे आणि रोहित प्रश्न विचारत होता ना, ते खूप डिफिकल्ट आहे. अप्रतिम खूप मजा आली. ब्युटिफुल परफॉर्मन्स. बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा एकदा इथे येणार आहेत कपोले नवरा बायको अर्थात कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. आणि आज त्यांच्या सोबत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि संडे हो या मंडे कॉमेडीसाठी तयार ईशा डे. याचा पाठपुरावा पुन्हा एकदा करण्यात येईल असं गृह मंत्रालयात कळवण्यात आलेलं आहे. या होत्या आजच्या बुलेटिन. धन्यवाद. ओके ओके नाईस 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 नाईस. काहीतरी गडबड आहे एसीची. एसी बदलायला पाहिजे ना सर? सगळंच बदलायला पाहिजे ईशा आता. तुला पण बदलायला पाहिजे. हा स्लॉट चेंज करतो तुझा मी. काय तुम्ही मला बदलताय? हा MSJ न्यूज बदल पटापट. तरी तुला उशिराच बदलतोय. सर असं का करताय तुम्ही? म्हणजे माझ्या जागी नवीन न्यूज रिपोर्टर तुम्ही? ईशा 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 कमॉन अति करू नकोस. माझा प्राईम स्लॉट. आय नो इट्स प्राईम स्लॉट पण चेंज इज द नेचर भाई. असं नको करू. आपण न्यूज चॅनल आहोत बरोबर. आपण एकच न्यूज रोज देतो का? नाही की नाही. उलट आपण एकच न्यूज 57 वेगवेगळ्या प्रकारे सांगतो तरी लोकांना ती एकच न्यूज आहे कळतच नाही. स्टुपिड पीपल. पण मग सर ती एकच न्यूज 57 प्रकारे सांगण्याची कला माझ्यात आहे ना. मग तुम्ही मलाच का बदलताय? तुला बदलत नाहीये मी ईशा. तुझा स्लॉट चेंज करतोय. देयर इज अ डिफरन्स. ओके कळतंय मला सर. तुमचा शो चालत नाही म्हणून राग काढताय माझ्यावर. माइंड युअर लँग्वेज. बॉस आहे मी तुझा. आय नो सर पण काय चुकीचं बोलते का मी? हा तुम्ही एकाच बाजूने सगळ्या न्यूज दाखवता ना. मग सत्य कळतच लोकांना. ए सत्य सांगणं आपलं काम नाहीये. आपण जे दाखवतो ते लोकांना सत्य वाटलं पाहिजे. हे स्किल आहे आपलं. कळलं? अँकरचा चेहरा त्याचं ग्लॅमर तिची ब्युटी बघून लोक टीव्ही समोर येतात. कळलं का? न्यूजसाठी लोक येत नाहीत. अँकरसाठी येतात. मग आपण त्यांना न्यूज सांगतो. हे लक्षात ठेव. आणि नाही, तशी तुझ्यातलं नाविन्य आहे ना आता संपत चाललेलं आहे. लगेच दुसरंच किट आहे. ह्याचा विचार तुम्ही करा मग. व्हेरिएशन आत्तापासूनच दाखवायला लागा. नाही तर माझ्यासारखं होईल. कॅरेक्टर कुठलंही अभिनय तो. आणि आता मला त्रास देऊ नकोस. मी 5 नवीन मुली इथे बोलवलेल्या आहेत.
मी सिलेक्ट केलेल्या 5 मुली आहेत, बाहेर आहेत. एक एक ऑडिशन कम इंटरव्ह्यू घेणार आहे अँड इट्स डन. ऑलरेडी आलेत ऑलरेडी म्हणजे हे सगळं ठरलेलं होतं. सर वा हा? सगळं ठरलंय, मला काही माहितच नव्हतं सर. डोंट क्राय लाईक अ स्टुपिड चाइल्ड नाव. आणि ती डबलची नाद घ्या. दिसते ती. हे बरं आहे, रडायचं पण आहे, काजळ पण जपायचंय, मेकअपला पण काय झालं नाही पाहिजे. करा असं असं करा. कुठली काय नाही, एक काम कर ना, तू थांब इथे. तुला पण कळू दे नवीन अँकर्स कशी आहेत, नवीन मुली कशा आहेत. नवीन मुलांकडनं पण तुला काहीतरी शिकायला मिळतं काय समीर दादा, हो की नाही? हा तर थांब इथे. कळलं? सॉरी सर, काय सॉरी? नाही जमणार, मी निघते. इट्स अन ऑर्डर ईशा, इट्स अन ऑर्डर. तू इथे थांब. तू मला सिलेक्ट करायला मदत कर ना. शेवटी तुलाच रिप्लेस करणार आहे ना ती. संपले का तुझे दिवस आता? चल हा, संपले तुझे दिवस. तू आता निवड समितीवर बस, खेळू नकोस आता. ये बस. हॅलो जेनिफर. हा, सेंड द फर्स्ट गर्ल इन. नवीन चेहरा, नवीन ऊर्जा, नवीन चॅनल. क्या बात है. सर येऊ का सर? नाही तुम्ही कोण आहात? तुम्ही आता पाठवा म्हणले ना त्यांना, त्यांनी पाठवलं. ते नवीन ग्लॅमर, नवीन चेहरा, तो आज का? शडा ईशा. एक मिनिट, कोणतरी मुलगी होती. हा नाही, मॅडम येणारच आहेत. फक्त मी मॅडम यायच्या आधी त्यांची ललकारी द्यायला आलो इथं. काय राणी महाराणी आहेत त्या, ललकारी काय? ओळखतो आपण एकमेकांना. मग हे काय करताय? नाही मला कळणार आहे तुमचे इशारे. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल आता. मॅडम आहेत ना, राणी महाराणीपेक्षा कोण आहेत तुम्हाला कळलं आता. मी बोलू का त्यांना? हा प्लीज बोलवा ना. ओके मॅडम. Put your hands together. मॅडम आता बोला, कसं वाटलं? हे बघा, हे तर गेलेच आहेत. ईशा, व्हॉट इज दिस ब्युटी? हा काय चेहरा आहे यार. अरे माझीच नजर हलत नाहीये. लोक म्हणजे 24 तास हिलाच दाखवा यार न्यूज चॅनलवर. हिला घेऊन नाही ना मी TRP वर आणला चॅनलचा. नाव बदलीन मी, नाव बदलीन. हाय मॅडम. हाय ओंकार. नाव काय ह्यांचं तुमचं? चांदनी कपूर मॅडम. अच्छा. कपूर? नाही म्हणजे नक्की काहीतरी गडबड झाली आहे बहुतेक. हा मराठी न्यूज चॅनल आहे, त्याच्यामुळे कपूर नाही. Just shut up. इथे मराठी बोलावं Just shut लागतं. up. तुम्ही निघू शकता. Just shut up. मी मराठीच आहे. मी आज लिखित मराठी बोलते. माझी मातृभाषा बी मराठीच आहे. सर ईशा, मी जे ऐकलं तेच तू ऐकलंस का आता? काय काय आहे काय हे? तुमचीच निवड आहे सर. आणि तुमची निवड मी वाया नाही जाऊ देणार सर. मग मॅडमचं पक्क समजू आम्ही. नाही पक्क सोबत नाही. बाहेर अजून तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर थांबा. 4 मुली अजून बाहेर आहेत, त्यांची ऑडिशन घेतो आणि मग सांगतो तुम्हाला. बाहेर कुणीच नाहीये सर. मी त्यांना सांगितलं की सरांनी माझं सिलेक्शन केलेलं आहे. हा, त्याच्यावर त्यांनी खालून वरून खाली असं हाणलं मला. आणि तुम्हाला घाण शिव्या पण घातल्या त्यांनी. मला एक प्रश्न पडलाय सर, त्यांनी का बरं शिव्या घातल्या तुम्हाला? कारण मुली,
मी का ह्यांना सिलेक्ट करेन? कारण त्यांचा आवाज स्वर्गीय आहे. पटलंय मला खरंय माझे कान तृप्त झालेत हा आवाज ऐकून. तुमचा आवाज कमाल आहे मॅडम. मला सिलेक्ट करतील ना सर? तुम्हाला सिलेक्ट करणार आहेत सर. मग मी पेढे कधी आणू? फक्त पेढे मॅडम, फक्त पेढे आणणार तुम्ही? नाही मी गुलकंद आणते, कलाकंद आणते. आमच्या गावाकडे ना जिलेब्या पण देतात. पिवळ्या जिलेब्या मस्त. आम्ही हिरव्या खातो. थांबा जरा. ऐका. सर कसं आहे ना, माझं स्वप्न होतं लहानपणापासून की मी एक मोठे न्यूज अँकर बनायचं. कधीपासून येऊ मी कामाला सर? आतापासून नाही. हो ना सर, तुम्ही मगाशी म्हणालात ना आता तू सिलेक्शन कमिटीवर आहेस, खेळणं बंद कर आणि त्यात माझाच स्लॉट म्हटल्यावर मी डिसिजन घेऊ शकते ना मला सर. कळतंय तू काय करतेस ते, नाही ईशा. नाही, हा. मॅडम तुम्हीच करेक्ट आहात. हा? नाही त्या करेक्ट नाहीयेत. मला तू प्लीज यार नाही, बरं मला तुम्हाला- बाहेर काढ ना. नाही सर, असं नाही करू शकत तुम्ही. आपण ऑडिशन घेऊया का? ऑडिशन कशाला? सरांना आवडलं तर मी आजपासूनच न्यूज देईन. नाही, नाही. बरोबर नाही करायची ऑडिशन मॅडमची. करा ना ऑडिशन करा. अरे कोण आहे? मी मित्र आहे का? मी दारू पितो तुझ्या बरोबर. डोळे काय मारतोस मला? सर दारू पिऊन कुठं मित्र होता येतं. हा, चल चल घाबरा. काय- आपण एक काम करूया. मॅडम तुम्ही हे अगं बाई, तू इथे नका. इथे दिस इज हे घ्या. ती फ्लोअरवर आहे. ती घ्या ना. फ्लोअरवर आहे. सर हा. घ्या. तुम्ही या बातम्या वाचल्यात ना की मग सर सिलेक्ट करतील. मग तुम्ही आजच्या प्राईम स्लॉटला बातम्या देऊ शकता. नमस्कार, मी सगळ्यांचे लाकडी अँकर लाकडी चांदणी कपूर. तर रोहन मथुरलांच्या घरी पडली पोलिसांची धाड. डीसीपी कोठारकर म्हणाले थोडं गरम पाणी द्या. चुकळ्या तोंडानं तिथं उभं राहू नका. काय? डीसीपी कोठारकर म्हणाले का आमचा तपास बॉस सुरू आहे. ते- त्यावर रोहन मल्होत्रा म्हणाले का थोडं ज्येष्ठ मत पण द्या. अरे काय बोलताय तुम्ही? काय बोलताय बाई? सर काय काय हे? अरे तिला सांग ना. ऑडिशन सुरू. रोहन मल्होत्रा म्हणाले का या प्रकरणाचा आमच्याशी काही संबंध नाही. त्याच्यावर रोहन मल्होत्रांची बायको असं शी. म्हणाली आमच्या अतरंगी भाभींशी तुमचा काय पण कट संबंध. कट कट. अतरंगी भाभींची अंतर्गत बाबी असं आहे ते. अतरंगी भाभी. आणि मध्ये मध्ये काय बोलताय तुम्ही त्यांच्याशी? अशा न्यूज देणार आहात तुम्ही? Actually नॉनसेन्स. कसं आहे ना सर, मला आहे ना गावाकडच्या डॉक्टरांनी सांगितलंय की थोडीशी आवाजाची निगा राखली पाहिजे म्हणून. अरे कुठल्या डॉक्टरांनी सांगितलं या आवाजाची निगा राखायला? नापास झाली आहेस तू ऑडिशन मध्ये. निघ चल. तू अँकर बिंकर काय होऊ शकत नाहीस. चिडू नका सर, चिडण्यासाठी मी आहे. तू मग निघ. निघ निघ इडियट. मॅडम तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मॅडम. मॅडम तिला बाहेर काढा. आपण गावाकडे जाऊ, तिकडे आपण न्यूज चॅनल सुरू करू, मी बातम्या लिहून देईन. हा तुम्ही हात शिवू नका. हे सगळं बाहेर करा. बाहेर करा हे सगळं. तिकडे तिकडे. आम्ही आमचा न्यूज चॅनल काढू. आम्ही आमच्या बातम्या देऊ. जेव्हा आम्ही हिट होऊ ना सर, तेव्हा याल तुम्ही आमच्या माग. हा जा जा. यांच्या नादी लागून माझा पार घसा बसला मला. ए तुझा घसा already बसलेला होता का? मला सांगते ही. चिडू नका. असा आवाज आहे. जा चल. हे ठेवून जाऊ कसं? नको ठेवून जा. मॅडम ईशा हसू नकोस. प्राईम टाइमच्या न्यूजची तयारी कर आता. मी ए कर ना बाई, कर ना. नक्की. हो नक्की. लोक असतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं ईशा विशेष मध्ये. तर आजच्या हेडलाईन आपण बघूया. आपण आज काय न्यूज. काय करतेस ईशा? असं नको बोलूस यार. असं कसं सर, मला लय आवडलाय आवाज. नाही. त्याच आवाजात ईशा, माझा बोलणार. जॉब जाईल ईशा. सर जॉब जाऊ द्या, पण प्राईम टाइमच्या न्यूज अशाच पाहायला. अरे यार तू गप्प राहा ना ईशा. अशा नको देऊस यार. नाही प्लीज यार सर, ईशा. तुमच्या चॅनलची हीच लायकी आहे सर. आता असंच ईशा प्लीज. करा. ब्रिलियंट परफॉर्मन्स वन्स अगेन. मस्त. प्रसादा. वंडरफुल नमा. आजचं तुझं चालणं विशेष दिलखेचं होतं. दिलखेचक हा एकच शब्द त्याला जाऊ शकतो. ओंकार राऊत
मजा येते तुझं काम बघताना दिवसेंदिवस. ओमकार भोजने ॲज युजल फॅन्टॅस्टिक. ईशा मजा आली. थँक्यू सो मच. लवली परफॉर्मन्स. सई. कडक परफॉर्मन्स होता. नमा न्यूज अँकरच्या ऑडिशनसाठी क्राऊन वगैरे घालणारी तूच असशील. फार मजा आली. मस्त. मंडळी, तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची.